द्वारिकाधीश करिअर पॉईंटमध्ये 10वीच्या जे विद्यार्थी होते ना, त्या विद्यार्थ्यांकरिता आम्ही आता 2 महिने आधी एक द्वारिकाधीश संकल्प ऍडमिशन टेस्ट नावाची DSAT नावाची स्कॉलरशिप टेस्ट घेतली होती, की विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा आणि गुणवंत आणि जे गरजूवंत विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आपल्या इथे ऍडमिशन घेता यावं. आता होतंय का त्यावेळेस बरेचसे विद्यार्थी असे राहिले की जे या स्कॉलरशिप टेस्ट पासून वंचित राहिले. त्या विद्यार्थ्यांनी काही स्कॉलरशिप टेस्ट दिली नाही. माहिती बरेचसे रिझन असू शकतात, पण त्या विद्यार्थ्यांकरता परत एकदा आम्ही काय करतोय, गोल्डन ऑपॉर्च्युनिटी घेऊन येतोय. ही जी येणारी 22 तारीख आहे ना, 22 मार्च रविवार आहे, त्या दिवशी सकाळी 10 वाजता आपली जी अकॅडमी आहे ना, लोणीमध्ये एक्झिस्ट करते. तुम्ही आपल्या अकॅडमीमध्ये येऊन सकाळी 10 वाजता टेस्ट देऊ शकता. आता सगळ्यात मोठा प्रश्न हा उद्भवतो या ठिकाणी, द्वारिकाधीशचीच निवड का करावी, है ना? कारण बऱ्याचशा इन्स्टिट्यूट आहेत, सगळेजण आपल्या आपल्या वेळी बेस्ट वर्क करतात. सगळेजण बेस्ट आहेत, पण आम्ही द्वारिकाधीशमध्ये काही युनिक गोष्टी देण्याचा प्रयास करतो. उदाहरण, द्वारिकाधीशमध्ये प्रत्येक जी पण बॅच बनते ती बॅच 40 विद्यार्थ्यांची बनते. मूळतः मी दरवर्षी 3च बॅच घेतो. त्या 3 बॅचमध्ये माझी जी पहिली बॅच असते ती ऍडव्हान्सची बॅच असते. काही विद्यार्थी JEE मेन्स आणि ऍडव्हान्समध्ये इच्छुक असतात, त्याच्यासाठी आम्ही क्लिअर एक वेगळी बॅच बनवतो, मात्र 40 पोरांमध्ये घेतो. त्याच्या व्यतिरिक्त नीटसाठी आम्ही एक बॅच बनवतो, मात्र 40 विद्यार्थ्यांना मध्ये संधी देतो. आणि सीईटीसाठी पण मात्र 40 विद्यार्थ्यांसाठी एक बॅच बनते. टोटल माझ्या 3 बॅचेस असतात. टोटल 120 विद्यार्थ्यांना आम्ही मध्ये घेतो आणि 120 विद्यार्थ्यांना कम्प्लिटली 2 वर्ष शिकवलं जातं. त्याच्यामुळे जर तुमच्या संपर्कामध्ये द्वारकाधीश करिअर पॉईंटचा एखादा विद्यार्थी असेल, तुम्ही काय करा, सिम्पली त्याला विचारा मागच्या 1 वर्षामध्ये किती विद्यार्थ्यांना शिकवण्यात आलं आणि ते त्यांच्या शब्दाच्या पुढे गेलेत का, हे तुम्ही विचारा. तुम्हाला डायरेक्टली क्लॅरिटी होईल. ही जर 22 तारखेची एक्झाम तुम्ही जर दिली, तर ह्या एक्झाममध्ये तुम्हाला एक 50,000पर्यंतची स्कॉलरशिप आहे. आता जस्ट 22 मार्चची एक्झाम झाल्यानंतर 29 मार्चला लगेच त्याचा रिझल्ट लागेल आणि त्या दिवशी आमचा ओरिएंटेशन प्रोग्राम आहे, ज्या प्रोग्राममध्ये विद्यार्थ्यांना बक्षीस, त्यांचे पारितोषिक ऍट अ सेम टाइम रिझल्ट देखील कळून जाईल. आता हा खरंच प्रत्येक पालकासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे की त्यांच्या विद्यार्थ्याला लिमिटेड क्राऊडमध्ये त्यांना शिकवता येईल. सगळ्यात महत्वाचं, शिक्षक कसे आहेत आता, तर आमच्या इथे टोटल 5 जण असे आहेत, ते इधर NITs आहेत किंवा IITs आहेत. माझ्याकडे IIT पवई पासआउट फिजिक्स शिकवणारे टीचर आहेत. आमच्याकडे केमिस्ट्री शिकवणारे IIT पलक्कड पासआउट टीचर आहेत. NIT उत्तराखंड पासआउट मॅथ्स शिकवणारे टीचर आहेत. NIT उत्तराखंड पासआउट केमिस्ट्री शिकवणारे टीचर आहेत. आणि NIT राऊरकेला पासआउट आमच्याकडे मॅथ्स शिकवणारे टीचर आहेत. मग हे जे सगळे 5 टीचर आहेत, हेच मूळतः तुमच्या विद्यार्थ्यांना शिकवतात. त्याच्याशिवाय एक MTech पासआउट टीचर आहे, जे विद्यार्थ्यांना बायोलॉजी शिकवतात. आणि आणखीन एक MSc पासआउट टीचर आहेत, जे देखील विद्यार्थ्यांना बायोलॉजी शिकवतात. झुलॉजी आणि बॉटनीसाठी वेगवेगळे टीचर आहेत. आता जर बेस्ट टीचर असतील, IIT आणि NITs असतील, ऍट अ सेम टाइम जर तुमच्या विद्यार्थ्याला मी 40-40च्या बॅचमध्ये सॅग्रिगेट करून शिकवतो, 2 वर्ष कम्प्लीट ट्रेनिंग देतोय. येऊन तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, सकाळी 5 वाजता विद्यार्थ्यांना उठवण्यासाठी आम्ही सिस्टीम आखलेली आहे. ती सिस्टीम काय आहे काय नाही, तुम्ही आपल्या कोचिंगमध्ये येऊन काउन्सिलिंग घेऊन ह्या गोष्टीबद्दल जाणून घेऊ शकता. जेही विद्यार्थी 200 मार्काच्या टेस्टमध्ये, जी 22 तारखेला टेस्ट आहे, त्या टेस्टमध्ये जेही विद्यार्थी 200 मार्कांपैकी मात्र 50 मार्क मिळवतील, त्या विद्यार्थ्यांना देखील फ्री ब्रिज कोर्सची ऑपॉर्च्युनिटी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी यावं आणि ह्या टेस्टचा उपभोग घ्यावा. नक्कीच तुम्हाला स्कॉलरशिप मिळेल, काही नाही तर तुम्हाला नक्कीच फ्री ब्रिज कोर्स मिळेल. ह्या गोष्टीची आम्ही 100% आमच्या साईडला तुम्हाला शाश्वती देतोय. खाली दिलेल्या पत्त्यावरती तुम्ही 22 मार्चला यायचंय, सकाळी 10 वाजता टेस्ट द्यायची आहे आणि चेक करायचं तुमचा गुण किती येतात आणि आमच्याकडे तुम्ही फ्री काउन्सिलिंग त्या दिवशी घेऊ शकता. थँक्यू व्हेरी मच.